क्लास 5चा मॅथ्स क्वेश्चन नंबर 8 बघणार आहे. ओके. ड्युरिंग क्लिनलीनेस वीक चिल्ड्रन क्लीन द पब्लिक पार्क इन देअर टाउन. म्हणजे आधीचा पण आपण बघितला आहे क्लिनलीनेस कॉलेजच्या स्टुडंटनी केला होता, त्यामध्ये आपल्याला रोड दिला होता. आता इथं आपल्याला किती कचरा गोळा केलाय ते दिलेलं आहे. ओके, काय करायचं आहे बघूया आपण. सो गिवन इन्फॉर्मेशन in their town they collected 3/4 kg. म्हणजे आपल्याला डायरेक्टली त्यांनी दिलेलं नाही आहे केजी किती आहे. 3/4 दिले तर ते आपल्याला अमाऊंट काढावे लागेल. ओके, तर 3/4 म्हणजे काढायचं आहे 3/4 kg इन द टाउन पार्क. पब्लिक पार्क मधल्या गावातल्या पब्लिक पार्क मधला कचरा गोळा केला आहे. ओके, अँड प्लास्टिक बॅग्स किती गोळा केले 5.5 kg. इन्फॉर्मेशन कशी दिली आहे बघा, डायरेक्ट दिलेली नाही आहे. 1 kg 2 kg 2 kg 500 ग्रॅम असं दिलेलं नाही, आपल्याला काढायचं आहे. आता मी याआधी पण सांगितलंय की आपल्याला अशा वेळेला क्वार्टर हाफ येईल त्यावेळी आपल्याला चार्ट बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा आहे, क्वार्टर हाफ 3/4. ओके, बघा हा काय आहे क्वार्टर हाफ आणि 3/4. तर आपल्याला काय करावं लागेल कन्वर्जन. केजीचं दिलेलं आहे, बरोबर आहे केजी. मग आता केजी म्हणजे 1 kg इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम 1000 ग्रॅम. ओके, सो 1000 चा हाफ किती होणार आहे 500 ग्रॅम. 500 चा 250 ग्रॅम आणि क्वार्टर आणि हाफ जर प्लस केलं तर आपल्याला 3/4 मिळतं. दॅट इज द 750 ग्रॅम. लक्षात आलंय का बघा. आपण काय केलेलं आहे 1 kgचं क्वार्टर हाफ आणि 3/4 मध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे. सो आता आपल्याला इथं कळालंय की 3/4 kg मीन्स हाऊ मीन्स 750 ग्रॅम. ओके, आणि 5.5 kg, हाफ kg म्हणजे 50 आणि 5 म्हणजे 5000. सो 5500 ग्रॅम. आता याचं रफ वर्क मध्ये पण करू शकता. 5 म्हणजे 5 kg म्हणजे 5000 आणि हाफ म्हणजे 500 ग्रॅम. आपण इथं काढलेलं आहे तेच मी प्लस करते. सो 5500 ग्रॅम. इथं कसं आलं हे कळालं का, लक्षात करून घ्यायचं आहे. ओके, आता आपण आन्सर करतो. हाऊ मच गार्बेज डिड दे कलेक्ट इन ऑल. ऑल म्हटलंय टोटल करायचे आहे. सो आपल्याला इन्फॉर्मेशन ही किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये आहे. सो 750 ग्रॅम. इथं केजी आहे का नाही, आणि इथे 5 kg 500 ग्रॅम. ऍडिशन करून घ्यायची आहे. ऍडिशन केल्यावर आन्सर काय मिळेल 0 5 12 1 कॅरिंग ओव्हर 6. ठीक आहे. देअरफॉर 6 kg 250 ग्रॅम garbage collected in all. लक्षात आले का बघा. प्रत्येक क्वेश्चन कसे वेगवेगळे मध्ये डिवाइड केले आहेत, पण फॉर्म्युला हा कंपल्सरी सगळ्या क्वेश्चन मध्ये येत आहे. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस ह्या चार्टची करा, जेणेकरून हे सॉल्व करायला तुम्हाला सोपं जाईल. जितकी प्रॅक्टिस कराल तितकं सोपं जाईल. ओके.